जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी। पावसाळा व संभाव्य पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका यंत्रणा सज्ज। आयुक्त संजिता महापात्रे यांनी दिली सविस्तर माहिती। आगामी मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री मैनाक घोष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विशाल नरवाडे यांनी आज महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली। आपत्ती काळात नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी अत्यंत समन्वयाने काम करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त श्रीमती संजिता महापात्रे यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व नियोजनाची आणि तांत्रिक सज्जतेची सविस्तर माहिती दिली। पाहणी दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे व सज्जता, 24 तास वॉर रूम कार्यान्वित, आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील अत्याधुनिक नियंत्रण कक्ष आणि वॉर रूमची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। महापालिका क्षेत्रात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून सर्व विभागाशी ते वायरलेस आणि वॉक टॉकीद्वारे जोडण्यात आले आहे। पाणी पातळी संनियंत्रण यंत्रणा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेली सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा आणि वेदर मॉनिटरिंग स्टेशनच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आलाय। आपत्ती मित्र आणि प्रतिसाद दल, महापालिकेने तयार केलेले आपत्ती मित्र ॲप, प्रभागनिहाय तैनात करण्यात आलेली तातडीच्या उपाययोजनांची पथके कशाप्रकारे काम करणार याचे सादरीकरण करण्यात आले। बचाव साहित्य, निवारा केंद्रे, शोध व बचाव कार्यासाठी लागणारे बोट, कटर, इमर्जन्सी लाईट्स या साहित्याची तपासणी करण्यात आली। तसेच संभाव्य पूरबाधित सकल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्रामधील सुविधांचा आढावा घेण्यात आला। यावेळी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद राजपूत, तांत्रिक अधिकारी बंदेनवाज पिरजादे व कर्मचारी उपस्थित होते। सांगली महानगर वार्ता प्रतिनिधी संपादक साहेबपीर पिरजादे। जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।